चला लाईन मध लवकर बाहेर या. तीन षटकांचा सामना. सिग्नल येतोय की मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम घोडविंदे आणि ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य दरेकर आणि आदित्य मोरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही जोड साखळी चांगली आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल हलक्या हातानं फ्लिक केला बॉलला. एकच धाव, एक धावसंख्येने धावफलकाचा श्रीगणेशा. धावफलकाचा या ठिकाणी श्रीगणेशा केला जातोय. दुसरी फेरी आहे खरं तरी आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आणि सुरुवात देखील खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि जसा प्रतिसाद हवा होता सर्व प्रेक्षक मायबाप वर्गाचा, तेवढा प्रेक्षक मायबाप वर्ग देखील या मैदानावरती उपस्थित राहिला इतक्या रात्री देखील. त्यासाठी त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. फिरून खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर तंतोतंत करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या सहाय्यानं धावफलकीत कोणत्याही प्रकारचा बदल होत नाहीये. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण आयोजन कमिटी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेते. प्रसाद भोईर असतील, त्याचबरोबर कल्पेश जाधव असतील, दिगंबर मोरे आणि त्यांचे संपूर्ण तन्मय देखील असेल, त्यांचे संपूर्ण सहकारी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अतोनात मेहनत घेते. कारण की आपण म्हणतो स्पर्धा ही 4 दिवसाची असते, पण त्याच्या मागील मेहनत ही खरं तर त्या आयोजकांनाच माहिती असते. मग ती स्पर्धेसाठी संपूर्ण संघ गोळा करणे, त्याचबरोबर मैदान, लाईटची व्यवस्था, त्याचबरोबर व्यासपीठ, लाईव्ह टेक्निशियन, त्याचबरोबर पंच, गुणलेखक, समालोचक या सगळ्याच गोष्टींचा विचार करून खरं तर स्पर्धेची उभारणी केली जाते. आणि ती उभारणी खरं तर संपूर्ण आयोजकांनी केली. ही सर्वात मोठी गोष्ट राहिली आहे खरं तर चिंचवली शेखीन या गावासाठी. आणि त्यांच्या समवेत खरं तर ग्रामस्थ मंडळ शेडवली आणि DP रोडे हे सर्व ग्रामस्थ खरं तर त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळाले. पंच यष्टा टोका जरा खालच्या. रेफर मनकडिंगसाठी. येस, थँक्यू. आता तिसऱ्या पंचांची मागणी केली. संपूर्ण जिम्मेदारी KTCच्या खांद्यावरती दिली जाईल आता. नॉट आउट आहे कारण की बॅट जागेवरती आहे. खेळाडू थोडासा पुढे. युक्ती खूप चांगली वापरली होती शुभमने. हे व्यावसायिक खेळाडूचं लक्ष असतं. कदाचित बॅट थोडी जरी वरती असते तर कारण की कधी कधी असे रिव्ह्यू जास्त यायला लागले ना कल्पेश, की मग प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ही DRS सिस्टम आणली तरी कोणी. हा देखील पूर्णपणे बीट झाला. बॅट्समन डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शुभमचं खूप चांगलं षटक चालू आहे आता. आदित्य मोरे आपल्याला पाहायला मिळेल. आकाश देशमुख आजच्या 4 दिवस या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खूप चांगले समालोचक आमच्या विभागातील. मराठीची तंत्रशुद्ध अगदी ब्राह्मणी लँग्वेज त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाल. अवघ्या 2 धावसंख्येचं हे षटक पाहायला मिळालं आपल्याला. कारण की नेहमीच पहिलं षटक हे किमान 10 धावसंख्येच्या आतला असलं की मग ते षटक अगदी खूप चांगलं असं मानलं जातं. आणि अवघ्या 2 धावसंख्येचं षटक पाहायला मिळालं. मागील मॅचमध्ये आकाश विचार केला शुभमचा तर फक्त 7 धावसंख्येचं षटक टाकलं, 1 विकेट घेतले. दुसरा गोलंदाज चैतन्य त्याने देखील अवघ्या 3 ते 7 धावसंख्या खर्च केल्या, 1 विकेट देखील घेतली. आणि तिसरं षटक गोलंदाज हाताळलं होतं
रुपेशने षटक हाताळलं ते 7 धावसंख्या आणि 1 विकेटचं पाहायला मिळालं आणि तिसरं षटक चैतन्यानं जे हाताळलं ते 3 धावसंख्या आणि 0 विकेट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रुपेश गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरं षटक शुभमनं तन्मय जाधव व्यासपीठावरती या दुसऱ्या षटकाची सुरुवात केली जाईल. या ठिकाणी एकीकडे वापरली टीम बॅटिंग करते तर दुसरीकडे मुळगाव टीम फील्ड करते आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चेसिंगचा निर्णय घेतलाय तृतीय सत्रामध्ये त्यांनी देखील आणि डिफेन्स करेल खरं तर वापरली टीम. समोरच्या दिशेने यष्टीरक्षक चूक करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव सहज कंप्लीट केली जाईल. कोणतीही शंका नाही आहे. धावसंख्येत 1 बदल केला जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तिथं बल 3 या आकड्यावरती. 3 धावा एकही गडी अद्याप गमावलेला नाही आहे वापरली टीमनं. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमीत कमी 35 ते 40 धावसंख्या. हा देखील खूप चांगला बॉल पडल्यानंतर थोडं वेगळं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑनफिल्ड डिसिजन. रिव्ह्यू घेण्यात आला बाईटसाठी. वाईट बॉल बऱ्याच सेस्टनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल. लावून पोहोचेल ते तब्बल 4 आकड्यावरती. 4 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. ज्यावेळेस शफल लाईन असते ना त्यावेळेस मग कसरत चालू असते मैदानावरती गोलंदाजांची देखील आणि फलंदाजांची देखील. स्पीड साऊंड आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाला थोडीशी फंबल झाली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. घोड्यांच्या टापा जशा अगदी स्पीडवर घोड्याने जेव्हा वेग धरतो ना त्यावेळेस टापांचा आवाज येतो तसा दोन्ही खेळाडूंच्या पायातून आवाज येतो. इतक्या वेगानं धावले जातात मैदानावरती. धावसंख्या कंप्लीट केल्या जातील 2 आणि प्रगती पुस्तकावरती मिळतील तब्बल 6 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रुबेचचं हे षटक चालू आहे. गलीमध्ये बॉल आला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. शेवटच्या क्षणी फील्ड करता करता त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल जातोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल तब्बल 4. चला बॉलिंग एट अद्यापर्यंत गोलंदाजाने तब्बल 7 चेंडू फेकी गेलेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. भलं मोठं षटक आपल्याला रुपयाचा पाहायला मिळतंय.
धावा बऱ्याचशा खर्च केल्यात, कारण की अद्याप 15 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं, कारण की शुभमनं या बॉलवरती देखील आक्रमण केलं आहे, पण त्याच्या देखील आवाक्यामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिला विकेट प्राप्त करण्यामध्ये यश लाभलं जातं आता बॉलिंग करणाऱ्या मुळगाव टीमला.
डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल धावफलक स्थिरावला जाईल. तब्बल 24 आकड्यावरती 24 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती चैतन्य आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेशची भर काढली जाते चैतन्याकडून. एकदा या ठिकाणी सहज कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 25 आकड्यावरती. 25 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी पाहायला मिळतात. लास्ट बॉल ऑफ इनिंग. हे सत्र संपण्यासाठी अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. बीट होतो खेळाडू. एक धाव या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होतो खेळाडू. धावसंख्या झाली आहे प्रगती पुस्तकावरती तब्बल धावसंख्या झाल्या त्या तब्बल 8.33च्या सरासरीने तब्बल 25 आकड्यावरती. विजयासाठी तब्बल 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असणार आहे. 18 चेंडू 26 धावसंख्या होत आहेत का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पण धावसंख्या होतील की नाही याकडे आपण जरूर लक्ष देऊयात. कमेंट्री बॉक्समध्ये बदल करूयात. आमचे साथी जोडीदार अर्थात सातत्यपूर्वक कर्जत विभागामध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही स्पर्धा करतो त्यावेळेस आमच्या साथीला सातत्यपूर्वक नेहमीच आम्हाला पाहायला मिळतात. आमचे योगेश डोले जे नेवाळीवरून आलेत आणि एक व्यक्तीचं नाव घेणं अजूनपर्यंत राहिलं. आमचा प्रीतम एक अष्टपैलू खेळाडू नेवालीचा, तो देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित आहे. कॉमेंट्रीला बसण्याआधी विचार करायचो की नाही नाव घेईल पण ते विसरून जायचो. त्याचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. चला आज आम्ही या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसासाठी थांबतो. उद्या पुनश्च एकदा याच जोशानं याच नवीन जोशानं आपण पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसासाठी भेटूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूयात. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सर्वांच्या समवेत योग्य जे डोळे जोडले जातील. आम्ही या ठिकाणी आजच्या दिवसासाठी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
पहिल्या सत्रामध्ये बनला डीजे 1 मिनिट थांबवतो. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या त्या मात्र 24 आणि टार्गेट आहे ते मात्र 25 या धावसंख्येचं. ते मात्र अष्टविनायक मुलगाव टीमच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय शुभम गोडविंदेच्या बॅटमधून चौकार आला. बरोबर अगदी जर पाहिलं तर मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका केला आणि लॉंग ऑनमध्ये कोणतंही प्रोटेक्शनच नाही आहे, तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला. थँक्यू सो मच मनीष मुंडे सर, ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या रात्रीमध्ये ऐकला. तो इज टेकन गोल्डन विकेट या मॅचची. शुभम गोडविंदे बाद. घेतली आणि तिथून मात्र फलंदाज त्या ठिकाणी शुभमला मात्र परतावा लागतंय. महत्वाची मॅच, सेकंड राऊंडची मॅच, सेकंड मॅच मध्ये जबाबदारीनं खेळ करायचा होता, परंतु अगदी आपण पाहता ती जबाबदारी अर्धवट सोडून मैदानाच्या बाहेर आला, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आनंद चांगला बॉल, आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. आदित्य मोरे गोलंदाजी बायकवरती पाहायला मिळतोय. जबरदस्त हा गोलंदाज वावरले टीमकडनं सातत्यानं प्रभावित केलाय आदित्य मोरेनं आणि तोच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी व्हेरिएशन या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळतीये. ओ पडल्यानंतर आतमध्ये आला, हलक्यातनं स्केअर करत असताना अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुश केला, एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारं जे स्क्वॉड आहे मुलगाव टीम, आपण एकतर खाली बसा किंवा एका बाजूला व्हा. वावरले टीम आपण या मुख्य मंचावरती या. मुलगाव टीमला त्या चेअरवरती बसू द्या. आपण या आपल्या मंचावरती, भरपूर सारी जागा आहे, तिथून देखील मॅच आणि व्ह्यू देखील चांगला आहे, त्याच्यामुळे आपण या मंचावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मुलगाव टीमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी त्या खेळाडू कक्षामध्ये बसू द्या. धावसंख्या धावफलकावरती 5 आले, बनवायचे आहेत त्या 25. 18 बॉलचा खेळ आहे, आता 14 मध्ये बनवायचे आहेत त्या मात्र 20 धावा. अष्टविनायक मुलगाव टीमला बाबरले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगली तगडी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ओ ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत, ओ चुकी झाली आहे, बॉल सरळ चाललाय सीमा पार. धावा 4, रुपेशच्या बॅटमधून आला चौकार. नऊ धावा धाव फलक्यावरती आदित्य मोरे. ओपनर्स एकदा हलक्यात कट करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये आणि इथून खऱ्या अर्थानं चांगली प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. रुपेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहता आनंद या दोन्ही बॅटरकडनं, कारण की इथून जर पाहिलं तर या धावसंख्येचा सहजरित्या पाठलाग होऊ शकतो. सिंगल डबल देखील तितक्याच महत्त्वाचे आणि ती सिंगल डबल देखील इथून प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाजांना तुम्ही पाहताय 10 धावा ज्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, पाठलाग करायचा आहे 18 बॉलमध्ये 25चा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, विकेट आली 1, येणारे 12 बॉल आणि आता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे, ती म्हणजेच अष्टविनायक मुलगाव टीमला बाबरले टीमच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं खेळ करत असताना. धावसंख्या धावफलकावरती 10, 12 बॉलमध्ये बनवायचे 15, 24 झाल्यात, 25चं टार्गेट आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, सबजारीचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सगळ्या टीम्स आपण पाहताय आजच्या रात्रीमध्ये. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 वर्ष पहिल्यामध्ये काय जबरदस्त पहिल्या रात्रीमध्ये खेळ पाहायला मिळाला. प्रत्येक टीमनं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु इथे जर पाहिलं प्रत्येकाचं स्वप्न ते साकार होणार नाहीये. अगदी आपण पाहिलं पहिलं जे पोलच्या ज्या 2 टीम होत्या, 4 टीम होत्या, त्याच्यामध्ये नवघर टीम
खऱ्या अर्थाने तर 2 मॅचेस जिंकून पुढे निघाली आहे आणि आता इथून जर पाहायला गेलं तर ए पोलला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मात्र ही सेकंड राऊंडची सेकंड मॅच. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, मिळाली आहे विकेट. फलंदाज रुपेश बाद. लेफ्टी बॅटर बाद झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दुसरा लेफ्टी बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये राखायचं आहे. ती प्लॅनिंग पूर्णपणे स्पष्ट झाली. आता इथून बाबरले टीमचे देखील धावा वाचवायचे आहेत. धावा वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना जबरदस्त खऱ्या अर्थानं बॉलिंग राहिली आहे. आतापर्यंत आपण पाहत आहे रोशनचं पहिल्याच बॉलवरती त्यानं मात्र विकेट मिळवली आहे. हो वेगवान वेगवान बाहेर निघणारा बॉल. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. 100ची धाव आता धाव फलकावरती ॲड होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. ते प्लॅनिंगनुसार थोडासा बाहेर ठेवायचा होता परंतु पडल्यानंतर जास्त बळण घेतलं बॉलनं आणि इथून मात्र वाईट बॉलच पाहायला मिळतोय. वाईट बॉल आल्यानंतर धाव फलक अगदी आपण पाहताय ते मात्र 11 आहे अष्टविनायक मुलगाव टीमचं. 25 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 11 पर्यंत पोहोचली आहे मुलगाव टीम. हो परफेक्ट यॉर्करच पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये बाबरली टीम कडनं. आता खऱ्या अर्थानं स्वतः रोशन मोरे आलेत गोलंदाजी बागवरती. पहिला बॉल ज्याच्यावरती विकेट आली, पहिल्याच बॉलवरती रुपेशला बाद केलं आणि सेकंड बॉल वाईड आल्यानंतर इथे परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. काय जबरदस्त गोलंदाजीवरती नियंत्रण अगदी आपल्याला पाहायला मिळतं आहे ते रोशन मोरे यांच्याकडून. हो शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल केला डीपमध्ये बॉल. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. एक टप्प्यात बॉलला मात्र कॅरी केला आणि फेके देखील अगदी आपण पाहताय बरोबर सॅकिंग एंडवरती झाली आहे आणि तिथून जर पाहिलं गेलं तर मात्र एकच धाव पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलक्यावरती 12 पाहायला मिळत आहेत. आनंद ऑन स्ट्राईक यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण सातत्यानं चेंजेस होताना पाहायला मिळेल. प्रत्येक धाव प्रत्येक बॉल हा दोन्ही टीमसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. हो यावेळी देखील फुलालींचा बॉल समोर अगदी आपण पाहताय स्केअर केला. गलीमध्ये बॉल निघालाय. फिल्डर आहेत. धाव आणखीन एक सिंगल धाव फलकावरती ॲड होईल. एक सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. या षटकातील आतापर्यंत 4 बॉल झालेत रोशन मोरे यांच्या आणि धावा त्यांना खर्च केल्या त्या अवघ्या 3 आणि विकेट्स देखील 1 मिळवले. इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत पाहायला मिळालं ते अर्थातच रोशन मोरे यांचं. ग्रुप ग्रामपंचायत वावरलेचे उपसरपंच रोशन मोरे आता खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष करतायत. धावा बचाव करायचा आहे. बलाढ्य टीम आहे समोर अष्टविनायक मुलगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं 25 धावसंख्येचा बचाव करत असताना रोशन मोरेनं घेतलेली जबाबदारी, स्वतःकडे घेतलेलं षटक जबरदस्त राहिलं. कमबॅकच करून दिला आपल्या टीमला. धावा या षटकामध्ये आल्याच नाही आहेत. धावा अवघ्या जर पाहिला तर मात्र या षटकामध्ये आलात 4 धावा आतापर्यंत आल्यात. शेवटचा बॉल 7 मध्ये बनवायचा आहे त्या 11. मॅच संपलेली नाही आहे. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. हो यावेळी ऑन साईडला अगदी आपण पाहताय गोलंदाजाच्या बाजूने काढल्या लॉंगॉनमध्ये बॉल चाललाय. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त मिळणारच नाही आहे. गुड फिल्डिंग लॉंगॉनमध्ये पाहायला मिळते आहे. एक धाव आल्यानंतर षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाला आहे आणि एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर अष्टविनायक मुलगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे 15 वरती 2. 15 वरती 2 बनवायचे आहेत 25. अजूनही 6 मध्ये बनवायचे आहेत 10. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. आजच्या रात्रीमध्ये सर्व मॅचेस अगदी जर पाहायला गेलं तर लो स्कोरिंग जरूर राहिल्यात परंतु प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉलपर्यंत
अगदी निर्णायक बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळाली. हाय व्होल्टेज मॅचेस खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे अष्टविनायक मुलगाव टीमला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक पाणी घेऊन गेलाय. पाणी नव्हे तर आता खऱ्या अर्थानं ही प्लॅनिंगच मैदानाच्या आतमध्ये कॅप्टननं पाठवली आहे. थोडेसे कानमंत्र देत असताना पाण्याच्या साह्यानं आपण पाहताय ती छोटीशी टीम मिटिंग झाली. दोनही टीम एकत्रित आल्या आणि त्याच्यानंतर आता मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये या 10 धावसंख्येचं कशा पद्धतीनं बचाव करायचं आणि त्या 6 बॉलमध्ये या धावसंख्या कशा रीतीनं बनवायच्या या सर्व गोष्टींची प्लॅनिंग या छोट्याशा टीम मिटिंगमध्ये. शेवटचे षटक गोलंदाज हो शॉट आम फुल करायचा होता. मिस टायमिंग हवेमध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु त्यांच्यापासून भरपूर दूर हा बॉल पाहायला मिळाला. तोपर्यंत अगदी आपण पाहताय धावा कंप्लीट झाला. त्या अगदी आपण पाहताय दोन धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 17 वरती. 5 बॉल आणि आता कंपल्सरी 8 या धावसंख्येची आवश्यकता आहे. पंकज मोरे शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये निर्णायक षटक पंकज मोरेकडं आपण पाहताय. बाबरले टीमचं भवितव्य दिलंय ते मात्र पंकज मोरेच्या हातामध्ये. पहिला बॉलवरती दुहेरी धाव चान्स बनला होता परंतु फिल्डरच नव्हते त्या ठिकाणी आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं त्या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. नेक्स्ट बॉल हो पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. गॅपमध्ये बॉल फिल्डर आलेत वाडीस लॉंग ऑन मध्ये धाव मिळाली ती मात्र सिंगल. ओ इथे फेकी मॅटर करतीये. एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन चालली आहे. ती एक चुकी करायचीच नाही आहे. प्रत्येकाला या मॅचमध्ये जिंकायचं आहे. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं स्वप्न बघून आलाय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं तसा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोनही टीम ही मॅच सोडायला तयार नाही आहेत. दोनही टीमचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ते प्रयत्न सातत्यानं होताना पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलपर्यंत अगदी आपण पाहता ही मॅच आपल्याला जाताना पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग गेनवरती आपण पाहता लेफ्टी बॅटर चैतन्य, नॉन सेकंडवरती आनंद आणि गोलंदाजी मार्क होती आपण पाहताय पंकज मोरे. चांगली गोलंदाजी राहिली पंकजची आतापर्यंत. ओ चांगला बॉल पडल्यानंतर अगदी राईस झाला पुढे निघालाय. रनआउटची शक्यता आहे. मिळाली विकेट चैतन्याला परतावा लागेल. आईन मोक्याच्या वेळी अष्टविनायक मुलगाव टीम साठी धोक्याची घंटा होऊ शकते का? कारण की लेफ्टी बॅटर आहे चैतन्य. त्याच्याकडे खऱ्या अर्थाने ती क्षमता होती या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला कारण की स्ट्राईक हवी होती ती आनंदला. आता पुन्हा एकदा मॅचमध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळतं. मॅचचं खऱ्या अर्थानं चित्र पुन्हा एकदा पलटताना पाहायला मिळतं. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 7. 3 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. त्याच्यामुळे इथून तुम्हाला क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये जर पोहोचायचं असेल तर 3 बॉलमध्ये या 7 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. काय जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो चांगला बॉल आणखीन एक जबरदस्त बॉल पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघालाय. लेग कटरचा वापर केला. वेग देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होत असताना अचूक टप्पा देखील साध्य केलाय गोलंदाज पंकजनं. एकाच ऍक्शन मध्ये लेग कटर येतोय. एकाच ऍक्शन ऑफ कटर देखील पाहायला मिळतोय. परफेक्ट नियोजन लावलं आता गोलंदाजी मार्क वरती. हो शेवटचा इथून अगदी आपण पाहताय बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो दर्जेदार. काय कमालीची गोलंदाजी केली आहे ती मात्र पंकज मोरेनं. आता येणारा एक शेवटचा बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 7. 1 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये जर पाहिलं ना तर 25 धावसंख्येची आवश्यकता होती. आधी पहिल्याच बॉलवरती शुभम गोडविंदेच्या बॅटमधून तो चौकार आला होता. मग तदनंतर शुभमने केलेली ती चुकी आता कुठेतरी महागडी ठरते आहे. कारण की ज्याच्याकडे टीम ज्या आशेनं पाहतीये तिथून खऱ्या अर्थाने शुभमने जाजावेली टीमला एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. शुभमच्या बॅटमधून जाजावेली रन्स आलात त्यावेळी टीमनं चांगलीच कामगिरी केली आहे. परंतु इथे शुभम बाद झाल्यानंतर संपूर्ण दबाव तो मिडल ऑर्डरमध्ये येताना पाहायला मिळाला आणि त्या दबावामधून अगदी बाहेर येताच आलं नाही अष्टविनायक मुलगाव टीमला. येणारा 1 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. आता गोलंदाजानं जर का मनामध्ये टाणलं
तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला विजय करून देईल. 1 मध्ये 7. हो दांडी गोल. शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे विकेट. सेलिब्रेशन चालू. जिंकली आहे वावरले टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम अष्टविनायक मुलगाव. 18 मध्ये 25 धावसंख्येचा बचाव केलाय वावरले टीमनं. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डीजे थोडं डीजे आपण टॉस देखील लगेच करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर कल्पेश जाधव आम्हाला सांगतील. पंकज ज्यानं एका ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या त्या 3 आणि निर्णायक षटक देखील हाताळलं आणि विकेट त्यानं मिळवली ते म्हणजे 1. तो पंकज मोरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पंकज या मॅन ऑफ द मॅचसाठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहणार आहात